चला महत्त्वाच्या बातमीने आपण मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवात करूयात। मुघल सम्राट औरंगजेब याच्या कबरीबद्दल आंदोलन केली जात आहेत। खुलताबाद इथे असलेली औरंगजेब याची कबर उखडून टाकण्याची धमकी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी दिली आणि त्यामुळे खुलताबाद इथल्या कबरीला त्या स्थानाजवळ पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलाय। राज्य राखीव दलाची तुकडी आणि राज्याचे जलद कृती दल देखील या ठिकाणी ठेवण्यात आले। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे छत्रपती संभाजीनगरचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सिद्धार्थ, काय माहिती याबद्दल? विशाल, निश्चितपणे औरंगजेब यांच्या कबरीबद्दलचे जे काय वाद निर्माण झालेला आहे, आज पुण्यामध्ये मोर्चा निघालेला आहे आणि त्या कबरीबद्दल विविध वाद आता समोर येऊ लागलेले आहेत। त्यामुळे कबरीला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देण्यात आलेला आहे। कबरीकडे येणाऱ्या रस्त्यावर SRPFची तुकडी बसवलेली आहे। मी माझ्या पाठीमागे आहे कबर औरंगजेबाची आणि आपण बघतो या ठिकाणी पोलीस, स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची व्यवस्थित नोंद केल्यानंतरच या ठिकाणाहून त्यांना आतमध्ये सोडले जाते। प्रत्येकाची नोंद या ठिकाणी केली जाते आहे। या ठिकाणी जरी बंदोबस्त असला तरी बाहेर जे कबरीच्याकडे येणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर बॅरिगेटिंग लावण्यात आलेली SRPFची तुकडी असेल, QRTची तुकडी असेल, राज्य पोलिसांची तुकडी असेल, हा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। निश्चितपणे कबरीबद्दल जे काय वाद विवाद निर्माण झाले त्यामुळे या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आजपासून जो आहे वाढवण्यात आलेला आहे। मी स्मारकाच्या ठिकाणी एक नोटीस तुम्हाला वाचून दाखवतो जी पुरातत्व विभागाने सांगितलेली आहे की हे स्मारक जे आहे हे स्मारक 1958च्या 24व्या प्राचीन स्मारकाने पुरातत्वीय स्थळे व अवशेष अधिनियमाद्वारे राष्ट्रीय महत्त्वाचे म्हणून जाहीर करण्यात आलेले। जर कोणी व्यक्ती या स्मारकाचा नाशधूस, स्थलांतर, हानी, स्वरूप बदल, खराबी वा दुरुपयोग करेल व याला धोक्यात आणेल ती व्यक्ती 3 महिन्याकरता कारावास किंवा 5,000 रुपयाचा दंड। म्हणजे ही इमारत जी आहे, इमारत आणि कबर ही संरक्षित आहे, केंद्र सरकारच्या संरक्षणामध्ये आहे। निश्चितपणे लोकांच्या भावना या प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं या कबरीबद्दल समोर येत असतात, त्यावर वादविवाद होत असतात। मात्र या ठिकाणी कसल्या पद्धतीची गडबड होऊ नये यासाठी पोलीसचं बल असेल किंवा SRPFचे जवान आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। विशाल, पण आता या सगळ्या वादानंतर आपण बघतोय आता विश्व हिंदू परिषदेकडनं याबद्दलची वक्तव्य केली जातात, वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटना पुढे येताना दिसतात। या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या काय प्रतिक्रिया येताना दिसतात आणि म्हणजे या सगळ्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर आपण बघतोय की सुरक्षा व्यवस्था भले वाढवण्यात आलेली असली तरी एकूण काय वातावरण बघायला मिळतंय? विशाल, या ठिकाणी असे वाद झाले की निश्चितपणे थोडं तणावाचं वातावरण निर्माण होत असतं। हे काय पहिल्यांदाच औरंगजेबाच्या कबरीबद्दलचा वाद निर्माण झाला असं आपल्याला म्हणता येणार नाही। या आधी सुद्धा अनेकदा झालेले आहेत। थोडं तणावाचं वातावरण या ठिकाणी दिसतं। हे शहर खुलताबाद जे गाव आहे ते हिंदू मुसलमान दोन्ही गोविंदाने या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून राहतात। त्या दोघांमध्ये कसल्या पद्धतीचा वाद नाही। मात्र जसं खुलताबादच्या बाहेर हा वाद नेहमी होत असतो आणि त्याचे परिणाम खुलताबादमध्ये होत असतात आणि ज्या पद्धतीने राजकीय लोकांच्या सुद्धा प्रतिक्रिया आता यावर येऊ लागल्या। आताच पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा त्यावर प्रतिक्रिया दिली की लोकभावनेची कदर करायला पाहिजे, लोकभावना जी असेल त्या पद्धतीने आपल्याला निर्णय घेणं गरजेचं आहे। अशा पद्धतीच्या उलट सुलट म्हणजे बाजूनी आणि विरोधात या ठिकाणी कबरीबद्दलच्या जे काही प्रतिक्रिया येऊ लागलेल्या त्याचे परिणाम निश्चितच जनमानसावर होतात आणि खुलताबादवर निश्चित होतात, स्थानिक लोकांच्या व्यवसायावर होतात। कारण आता आपल्याला माहिती आहे की रोजा आहे, रोजाची मार्केट आहे व्यवस्थित, परंतु कबरीच्या खाली गेलं तर आपल्याला पूर्ण मार्केट या ठिकाणी बंद दिसतंय। काल सुद्धा अफवा पसरवली होती की काही लोक या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे रात्री सुद्धा मोठा बंदोबस्त लावण्यात आला। अशा अफवा भरपूर येत आहेत, त्यामुळे पोलीस कसलीही या ठिकाणी रिस्क घ्यायला तयार नाही। त्यामुळे SRPF आणि पोलिसांची तुकडी या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। विशाल, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल। वेगवेगळ्या हिंदुत्ववादी संघटनांकडून औरंगजेबाच्या कबरीबद्दलची वक्तव्य केली जात आहेत, ते उखडून टाकण्याबद्दलचं वक्तव्य समोर येताना दिसतंय। त्या पार्श्वभूमीवर आता तिथे पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलाय। महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर नको म्हणत आता विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। औरंगजेबाच्या कबरी विरोधात विश्व हिंदू परिषदेकडनं आता राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला। शिवजयंती म्हणजे 17 मार्च रोजी विश्व हिंदू परिषद राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कबर हटवा या मागणीसाठी आंदोलन करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या दिवशी निवेदन देखील देण्यात येईल। कबरीबाबत सरकारने निर्णय न घेतल्यास आम्ही बाबरी मशिदीची पुनरावृत्ती करू असा इशारा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून देण्यात आला।
माननीय जिल्हाधिकारी साहेबांना ते निवेदन देणार आहोत। निवेदनात ती मागणी असणार आहे की ही औरंग्याची कबार जी महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात कुठेही ठेवू नये यासाठी ही मागणी असणार आहे आणि तेही तीव्रतेनंतर सरकारने जर काही अपेक्षित कार्य केलं नाही तर विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या मार्फत जसं 1990 आणि 92 साली अयोध्या येथे कार सेवा झाली आणि तो कलंकित बाबरी ढाचा पाडण्यात आला, तसंच प्रकारे छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंग्याची ती कबर आम्ही पुढील काळात सरकारला सांगून त्या ठरवून त्या दिवशी त्या कबरीवर कार सेवा करू आणि ती कबर आम्ही उद्ध्वस्त करू। तर औरंगजेबाच्या पराभवाचं प्रतीक म्हणून ही कबर ठेवायला हवी असं विधान आमदार रोहित पवार यांनी केलं। तर औरंगजेब सारखी एक बलाढ्य शक्ती होती, ज्याच्याकडे पैसा होता, मनुष्यबळ होतं, हत्ती होते, बंदुक्या होत्या। अशा पैशावाल्याला बलाढ्य शक्तीच्या माणसाला सुद्धा इथं 27 वर्ष या महाराष्ट्रामध्ये राहावं लागलं आणि राहून सुद्धा त्यांना राज्य करता आलं नाही। याचं एक प्रतीक म्हणजे त्या औरंगजेबची ती कबर आहे। ते कबरमध्ये जर इथं असणाऱ्या पराक्रमी लोकांचा इतिहास दडलेला आहे की एवढा मोठा माणूस कशापुरता राहिला तर त्या कबरेपुरता राहिला, तर माझं एवढंच मत आहे की ते एक वेगळं प्रतीक त्यातून सामान्य लोक सर्व जाती धर्माची एक प्रेरणा घेत असेल तर त्याला त्या प्रतीकाला आज काढून उद्या त्या बाबतीतली चर्चा नाही झाली ते इतिहासामध्ये कुठेतरी गडबड काही लोक उद्या जाऊन करू शकतात। त्यामुळे त्याचं एक प्रतीक म्हणून मला असं वाटतं की त्याला हात न लावणं जास्त कदाचित योग्य ठरू शकतं। बाबरीची पुनरावृत्ती होईल असं ते म्हणतात। औरंगजेबाची जी कबर आहे ती शिवाजी महाराजांचं जे शौर्य आहे आणि शिवाजी महाराजांचा पराक्रम जो आहे हा दर्शवणारी देखील ती त्या ठिकाणी त्यांची कबर आहे। आणि शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर 28 वर्षांनी औरंगजेबांचा मृत्यू झालेला आहे आणि अशा परिस्थितीत ती कबर त्या ठिकाणी जी आहे ही कबर म्हणजे इतिहासाचा एक महत्त्वाचा तो पुरावा पण आहे। आणि दुसऱ्या बाजूला हिंदू म्हणून जी संस्कृती आपल्या देशामध्ये जी सांभाळली जाते, जी त्या संस्कृतीसोबत जो अध्यात्म आहे, जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे, ती संस्कृती देखील आपल्याला जी शिकवण देते त्यानुसार आपण बोललं पाहिजे। विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हे जर त्याचं अनुकरण करत असतील तर त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचा आणि या स्टंटचा त्यांनी विचार करावा। रावणाने औरंगजेब जितका क्रूर होता आणि ज्या पद्धतीनं राज्यकारभार चालवत होता तेवढ्याच क्रूर पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीस सरकार हे तेवढ्याच क्रूर पद्धतीने आज वागत आहे। औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी अक्कलकोट पोलिसांनी कारवाई केली आहे। स्टेटस ठेवणाऱ्या 14 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत औरंगजेबाचे स्टेटस ठेवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती। त्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मैंदर्गी गावातील 13 जणांच्या विरोधात तर तालुक्यातील एका व्यक्तीच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सामाजिक सलोखा बिघडवला जात